नमस्कार मित्रांनो, डीपटेक या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण म्युच्युअल फंड काय असतात त्याबद्दलची सविस्तर चर्चा करणार आहे. म्हणजे म्युच्युअल फंड हे कशा प्रकारे वर्क करत असते, त्यामध्ये कशा प्रकारची गुंतवणूक केली जात असते, त्याचीच सविस्तर चर्चा आजच्या भागामध्ये आपण करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला पण हिट करा, जेणेकरून जे पण व्हिडिओ मी अपलोड करत असतो त्याचे नोटिफिकेशन पण तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील. तर जे पण बिगिनर असतील त्यांनी असे व्हिडिओ नक्की बघत चला आणि स्टॉक मार्केटची सिरीज पण आपण चॅनलवरती चालू केलेली आहे. ते व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघायचे आहे. तर मग चला आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण म्युच्युअल फंडचा 3 भागामध्ये अभ्यास करणार आहे. म्हणजे म्युच्युअल फंड म्हणजे काय असतं, म्हणजे म्युच्युअल फंड म्हणजे काय, म्युच्युअल फंड म्हणजे काय असतात. दुसरं, म्युच्युअल फंड कसे काम करत असतात, कसे काम करत असतात. आणि तिसरं आहे, आपण त्यामध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर अशा 3 टप्प्यांमध्ये आपण म्युच्युअल फंडचा अभ्यास करणार आहे. म्हणजे म्युच्युअल फंड म्हणजे काय असतात ते पहिलं जाणून घेऊया. ते कसे काम करत असतात आणि त्यामध्ये कशी इन्व्हेस्टमेंट केली जात असते. अशा 3 टप्प्यांमध्ये आपण म्युच्युअल फंडचा अभ्यास करणार आहे. तर म्युच्युअल फंड थ्रू आपण स्टॉक मार्केटमध्ये इनडायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करत असतो. कशी इन्व्हेस्टमेंट करत असतो? इनडायरेक्टली. म्हणजे जसं तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करता, एखादा शेअर्स असतो, त्या शेअरचा तुम्हाला पूर्ण अभ्यास करावा लागत असतो. समजा आपण रिलायन्स या शेअरचं उदाहरण घेऊया. जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर मग तुम्हाला रिलायन्स या कंपनीचा पूर्ण फंडामेंटलचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे ती कंपनी डेट फ्री आहे का, म्हणजे तिच्यावर कोणते कर्ज तर नाही, त्यानंतर तिचा बिझनेस ग्रोथ कसा आहे, त्याचे क्वार्टरली रिझल्ट, त्याची बॅलन्स शीट, पूर्ण अभ्यास त्याचा तुम्हाला करावा लागत असतो. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात तेव्हा तुम्हाला अशी अभ्यास करायची गरज नसते. म्हणजे कोणत्याही कंपनीचा अभ्यास करण्याची गरज नसते, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही कोणताही म्युच्युअल फंड निवडला, म्हणजे एकदम खालच्या लेवलचा म्युच्युअल फंड असेल त्यामध्ये जरी गुंतवणूक केली तर त्यामध्ये तुम्हाला ही रिस्क खूपच कमी असते, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे काही कालावधीनंतर म्युच्युअल फंड हे काय रिस्क फ्री होऊन जात असतात, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि म्युच्युअल फंडमध्ये कसं असतं, तुम्हाला रिटर्न पण चांगले मिळत असतात. थोडी रिस्क तर प्रत्येक याच्यामध्ये असते, पण ही रिस्क जर घेतली तर तुम्हाला चांगले रिटर्न पण मग या म्युच्युअल फंडद्वारे मिळवले जाऊ शकतात. म्हणजे तुम्ही वर्षाकाठी 13% रिटर्न, 15% रिटर्न पण या म्युच्युअल फंडमध्ये मिळू शकतात. नाहीतर तुम्ही बँकमध्ये एफ-डी करत असतात, पोस्ट ऑफिसमध्ये एफ-डी करत असतात किंवा वेगवेगळ्या स्कीम पण असतात. त्यामध्ये तुम्हाला वर्षाला 5% रिटर्न किंवा 7% एवढेच रिटर्न मिळत असते. पण म्युच्युअल फंड असे असतात की त्यामध्ये तुम्हाला 13% रिटर्न, 15% त्यापेक्षा अधिक रिटर्न मिळू शकतात. म्युच्युअल फंड जाणून घेण्याअगोदर तुम्हाला शेअर मार्केट काय असतं हे माहीत होणं पण खूप गरजेचं आहे. कारण की जर तुम्हाला शेअर मार्केट माहीत असेल, म्हणजे शेअर मार्केट कसे काम करत असते हे माहीत असेल तर तुम्हाला म्युच्युअल फंड समजायला खूप सोपं जात असतं. तर जे पण बिगिनर असतील त्यांना शेअर मार्केट काय आहे, कसे वर्क करत असते ते माहीत नसेल तर ते प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ पण बघू शकता. म्हणजे मी शेअर मार्केटवरती एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, ते कसे काम करत असते, तर तो व्हिडिओ पण तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की बघू शकता. तर आपण शेअर मार्केटमध्ये काय करत असतो, आपण 3 प्रकारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतो. म्हणजे कशी, तुम्ही काही कंपन्यांचे शेअर्स घेत असतात, म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांचे. तुम्ही समजा रिलायन्स कंपनीचा शेअर घेतला, रिलायन्सचा घेतला, त्यानंतर HDFCचा घेतला, त्यानंतर टायटनचा घेतला. तुम्ही डायरेक्ट काय करत असतात, या स्टॉकमध्ये गुंतवणूक करत असतात. म्हणजे या कंपन्यांचे फंडामेंटल, त्यांची टेक्निकल अनालिसिस या सर्वांचा अभ्यास करून तुम्ही काय करत असतात, मग शेअर्समध्ये गुंतवणूक करत असतात. म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असतात. त्यामध्ये तुम्हाला काय कोणावरती डिपेंड राहायची गरज नसते. म्हणजे तुम्ही स्वतः अभ्यास करून त्यामध्ये गुंतवणूक पण करू शकता. मग त्यासाठी या कंपन्यांचा अभ्यास करणं पण खूप गरजेचं असतं. मग त्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ पण द्यावा लागत असतो. म्हणजे दिवसभर तुम्हाला ते चार्ट बघावे लागत असतात किंवा त्या कंपनीचे परफॉर्मन्स कसे आहेत, त्यांची बॅलन्स शीट कशी आहे, त्यानंतर त्यांचे क्वार्टरली रिझल्ट कसे आहेत, हे तुम्हाला बघावे लागत असतात. त्यामुळे तुम्हाला काय वेळ द्यावा लागत असतो, त्याचा अभ्यास करावा लागत असतो. मग या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला स्टॉक मार्केटचे चांगले ज्ञान पण हवे असते, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला स्टॉक मार्केटचे चांगले नॉलेज पण त्यामध्ये पाहिजे, तेव्हा तुम्ही त्यामध्ये या गोष्टींचा अभ्यास करू शकत असतात. मग तुम्ही या गोष्टींचे नॉलेज घेऊन या कंपन्यांचा अभ्यास करून तुम्ही डायरेक्ट या शेअर्समध्ये गुंतवणूक करत असतात. हा तर पहिला पर्याय झाला. दुसरा जो असतो, तुमचे जे अर्थतज्ञ असतात, अॅनालिस्ट असतात, त्यांच्या थ्रू पण तुम्ही काय करत असतात, स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतात. म्हणजे त्यांचा सल्ला घेऊन ते तुम्हाला सांगत असतात
की ह्या कंपनीचा शेअर्स बाय करा, त्याला एवढे दिवस होल्ड करा, म्हणजे 1-2 महिने होल्ड करा. 1-2 महिन्यानंतर त्यामध्ये जर प्रॉफिट मिळाले चांगल्या प्रकारचे, तर मग त्याला विकून पण टाका. ते तुम्हाला सल्ला देत असतात. त्यांच्या सल्ल्याने तुम्ही काय करत असतात? स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतात. स्टॉक मार्केटमध्ये काय करतात? गुंतवणूक करत असतात. हा तर झाला दुसरा पर्याय. पहिला म्हणजे तुम्ही डायरेक्ट कंपन्यांचा अभ्यास कराल. तुम्हाला त्यासाठी वेळ द्यावा लागेल. कोणावर डिपेंड राहायची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली काय करत असतात? शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतात. दुसरा पर्याय असतो ॲनालिस्ट. काही अर्थतज्ञ असतात. त्यांच्या थ्रू तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतात. आणि तिसरा पर्याय जो असतो तुमच्याजवळ तो म्युच्युअल फंड. कोणता? म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडद्वारे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करत असतात. कोणती? इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. मग अशा 3 प्रकारची गुंतवणूक जी आहे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये करत असतात. पहिले शेअर्स थ्रू चांगला अभ्यास करून कंपन्यांचा, मग तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतात. दुसरा ॲनालिस्ट आणि तिसरा जो असतो म्युच्युअल फंड. तर आपण म्युच्युअल फंड आहे याच्यावरतीच आज मग अभ्यास करणार आहोत. तर मग आपण जाणून घेऊया की म्युच्युअल फंड कसे वर्क करत असतात. म्युच्युअल फंड जे असतात कसे वर्क करत असतात. कसे वर्क करत असतात. ठीक आहे. अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की म्हणजे तुम्हाला जर शेअर्समध्ये जेव्हा गुंतवणूक करायची असते, तुम्ही काय स्वतः अभ्यास करत असतात किंवा जे ॲनालिस्ट असतात ते तुम्हाला सजेस्ट करत असतात की ह्या कंपनीचा शेअर्स घ्या आणि त्यामध्ये मग तुम्ही त्याची गुंतवणूक करा. मग त्याप्रमाणे आपण त्यामध्ये गुंतवणूक करत असतो. म्हणजे आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊया. समजा तुमच्याकडे पैसे आहेत ₹10,000. किती? ₹10,000ची एवढी रक्कम तुमच्याजवळ आहे आणि तुम्हाला बजाज फायनान्सचा एक शेअर्स खरेदी करायचा आहे. बजाज फायनान्स. बजाज फायनान्स या कंपनीचा शेअर तुम्हाला खरेदी करायचा आहे आणि त्याची सध्या किंमत चालू आहे ₹7,000. मग तुमच्याजवळ पैसे आहे फक्त ₹10,000 आणि शेअरची किंमत आहे ₹7,000. मग त्या ₹10,000मध्ये तुमचा एकच शेअर या ठिकाणी येणार, म्हणजे तुम्ही बजाज फायनान्स कंपनीचा फक्त एक शेअर या ठिकाणी खरेदी करू शकता. तुम्हाला जास्त शेअर्स या ठिकाणी खरेदी करता येत नाही, म्हणजे तुमच्याजवळ फक्त रक्कम ही ₹10,000ची असते आणि शेअरची किंमत चालू असते ₹7,000. मग तुम्ही त्या ठिकाणी फक्त एकच शेअर्स या ठिकाणी खरेदी करू शकत असतात. 2 किंवा 3 शेअर्स या ठिकाणी खरेदी करू शकत नाही. मग म्युच्युअल फंड या ठिकाणी काय करत असते? मग म्युच्युअल फंड काय करत असते? तुमच्याकडून महिन्याकाठी ₹1,000 एवढी रक्कम घेत असते. अशा 100 व्यक्तींकडून ते काय करत असतात? ₹1,000 जमा करत असतात. ₹1,000 महिन्याकाठी 100 लोकांकडून ती रक्कम जमा होत असते. जवळजवळ ती ₹1,00,000. ₹1,00,000 एवढी रक्कम त्या म्युच्युअल फंडाकडे जमा होत असते. मग म्युच्युअल फंडाकडे ही ₹1,00,000ची रक्कम जमा झाल्यानंतर ते काय करत असतात? बजाज फायनान्सचेच म्हणजे बजाज फायनान्स कंपनीचं आपण उदाहरण घेतलेलं होतं. तर ते बजाज फायनान्स या कंपनीचे काय करतील? 13 ते 14 शेअर्स या ठिकाणी खरेदी करू शकतील. म्हणजे आपण सुरुवातीला फक्त एक शेअर्स या ठिकाणी खरेदी करू शकत होतो. पण म्युच्युअल फंड काय करत असते? वेगवेगळ्या लोकांकडून काय करत असते? पैसा जमा करत असते. महिन्याकाठी ₹1,000 एवढी रक्कम. तुम्ही त्यामध्ये जास्त पण गुंतवणूक करू शकता. कोणी 1,000 करत असते, कोणी ₹500 करणार, कोणी ₹5,000 करणार. अशी जास्त रक्कम पण त्या ठिकाणी जमा करत असतात. मग ते काय करत असतात? त्यांच्याजवळ ₹1,00,000ची रक्कम जमा होत असते. मग ते काय करत असतात? तुम्ही जे पहिले सुरुवातीला एक शेअर्स या ठिकाणी बाय करू शकत होता, तर म्युच्युअल फंड काय करत असते या ठिकाणी 13 ते 14 शेअर्स या ठिकाणी ते खरेदी करू शकतात. म्हणजे ₹1,00,000ची रक्कम त्यांच्याजवळ जमा झालेली असते. तेवढ्या किमतीमध्ये ते 13 ते 14 शेअर्स या कंपनीचे या ठिकाणी खरेदी करू शकता. मग या ठिकाणी काय झालं? शेअर्स झाले 14. आपण उदाहरण घेतलेलं आहे 14. शेअर्स या ठिकाणी झाले 14 आणि माणसे किती झाले मग या ठिकाणी? माणसे झाली या ठिकाणी 100. मग यांच्यामध्ये या ठिकाणी कसं डिस्ट्रीब्युशन केलं जाणार? या ठिकाणी एक शेअर्स प्रत्येकाला येऊ पण शकत नाही. मग म्युच्युअल फंड काय करत असते? या शेअर्स ऐवजी म्हणजे जे शेअर्स त्यांनी खरेदी केलेले असतात 14 शेअर्स, त्याऐवजी काय करत असते? तुम्हाला युनिट या ठिकाणी देत असते. म्हणजेच जे शेअर्स त्यांनी खरेदी केलेले असतात, त्याऐवजी तुम्हाला युनिट या ठिकाणी म्युच्युअल फंड देत असते. तुम्ही युनिट नाव ऐकलेलं असेल की ज्यांनी म्युच्युअल फंड खरेदी केलेले असतात, ते म्हणत असतात की माझ्याकडे आता म्युच्युअल फंडचे 100 युनिट झालेले आहे, 200 युनिट झालेले आहे. जसं आपला एक शेअर असतो त्याची किंमत असते ₹200. तसंच या ठिकाणी युनिट जे असतात, युनिट या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केले जात असतात या 100 माणसांना. समजलं तुम्हाला व्यवस्थित? आणि म्युच्युअल फंड तुम्हाला काय करत असते? कमी पैशांमध्ये कमी पैशांमध्ये जास्त कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देत असते. जास्त कंपन्यांमध्ये गुंतवणूक म्हणजे
तुम्ही कमी पैशांमध्ये जास्त कंपन्यांमध्ये या ठिकाणी गुंतवणूक करू शकतात म्युच्युअल फंड थ्रू. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही सुरुवातीला फक्त बजाज फायनान्सचा एक शेअर खरेदी करू शकत होता. म्हणजे तुमच्यासारखे जे 100 लोक असतील, ज्यांनी एक हजार रुपये महिन्याला जमा केलेले असतील, 1,00,000 रुपयांची रक्कम म्युच्युअल फंडाकडे जमा झाली. मग त्यांनी काय केलं? त्यांच्याजवळ जी रक्कम झालेली 1,00,000 रुपयांची, त्यामध्ये त्यांनी बजाज फायनान्सचे 14 शेअर्स या ठिकाणी खरेदी केले आणि खरेदी केल्यानंतर त्या शेअर्सऐवजी ज्या पण लोकांकडून पैसे घेतलेले होते, त्यांच्या मोबदल्यामध्ये त्यांना काय युनिट त्या ठिकाणी दिलेले असतात. म्युच्युअल फंडाची युनिट त्याला आपण म्हणत असतो. ही सर्व प्रोसेस जी असते, ही प्रोसेस करण्यासाठी म्युच्युअल फंड काय करत असतात? एक मॅनेजमेंट कंपनी तयार करत असतात. काय तयार करत असतात? मॅनेजमेंट कंपनी. ही सर्व जी प्रोसेस होत असते, त्यासाठी एक मॅनेजमेंट कंपनी तयार केली जात असते. मॅनेजमेंट कंपनी. मग तिला नाव दिलं जातं AMC. आपण म्हणत असतो AMC. त्याचा फुल फॉर्म होत असतो असेट मॅनेजमेंट कंपनी. असेट मॅनेजमेंट कंपनी. काय म्हटलं जातं त्याला? असेट मॅनेजमेंट कंपनी. ही कंपनी काय करत असते? नवीन फंड लॉन्च करत असते. हिचं काम काय असतं? फंड लॉन्च करण्याचं काम करत असते. फंड लॉन्च केल्यानंतर ती काय करत असते? मग लोकांकडून पैसा जमा करत असते. लोकांकडून पैसा जमा करते. ठीक आहे. म्हणजे ही जी प्रोसेस मी तुम्हाला अगोदर सांगितलेली होती, की आपण पैसे कसे जमा करतो, मग म्युच्युअल फंड जे असतात कशी गुंतवणूक करत असतात. ठीक आहे. मग ही सर्व प्रोसेस जे तयार करण्यासाठी म्युच्युअल फंड काय करत असतात? मॅनेजमेंट कंपनी तयार करत असतात. त्याला आपण EMC असे म्हणत असतो. म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असे म्हणत असतो. मग EMC काय करत असते? फंड लॉन्च करत असते. आपण बघत आहोत की म्हणजे ॲड वगैरे पण येत असतात टीव्हीला, NFO लॉन्च झालेला आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे फंड ते लॉन्च करत असतात. मग त्यामधून काय करत असतात? लोकांकडून पैसा जमा करत असतात. तो पैसा जमा झाला की ते मग स्टॉक मार्केटमध्ये त्या ठिकाणी लावत असतात. हे तुम्हाला समजलेलं असेल. मग आता लोकांकडून जो पैसा जमा होत असतो त्याला काय म्हटलं जात असतं? AUM. ठीक आहे. हा दुसरा मुद्दा झाला. हा तिसरा मुद्दा या ठिकाणी लिहून घ्या. AUM. AUM. ज्या व्यक्ती म्युच्युअल फंडाकडे पैसा जमा करत असतात त्याला म्हणतात AUM, म्हणजे असेट अंडर मॅनेजमेंट. असेट अंडर मॅनेजमेंट. ठीक आहे. मग हा फंड जो जमा होत असतो, मग त्याला स्टॉक मार्केटमध्ये लावायचं म्हटल्यावरती त्या ठिकाणी त्या कंपन्यांचा अभ्यास करावा लागेल. मग त्या कंपन्यांची फंडामेंटल अनालिसिस केली जात असते. म्हणजे कोणत्या फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी आहे, तसेच त्यांचं टेक्निकल अनालिसिस पण केलं जात असतं. त्यासाठी EMC काय करत असते? एका फंड मॅनेजरला या ठिकाणी नियुक्त करत असते. कोणाला? फंड मॅनेजर. या ठिकाणी ती काय करत असते? फंड मॅनेजरला या ठिकाणी नियुक्त करत असते. मग या ठिकाणी काही फंड मॅनेजर आणि त्यांची टीम जी असते या ठिकाणी वर्क करत असते. म्हणजे कोणत्या कंपन्या स्ट्रॉंग आहेत, त्यांचं फंडामेंटल कसं आहे, डेट फ्री कोणत्या कंपन्या आहे, ब्ल्यू चिप कोणत्या कंपन्या आहे, मिड कॅप कोणत्या कंपन्या चांगल्या आहेत, तर त्या बघून मग त्या कंपन्यांमध्ये ते इन्व्हेस्टमेंट करत असतात. तर अशी प्रोसेस या ठिकाणी म्युच्युअल फंडाची असते. तुम्हाला समजलेली पण असेल आता ती प्रोसेस. अगोदर मी सांगितलेलं होतं की कशा प्रकारे स्टॉक मार्केटमध्ये ते गुंतवणूक करत असतात. त्यासाठी एक मॅनेजमेंट कंपनी तयार करत असतात. तिला काय म्हटलं जातं? EMC म्हटलं जातं, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. मग ही ॲसेट मॅनेजमेंट कंपनी काय करत असते? एक फंड लॉन्च करत असते आणि लोकांकडून पैसा जमा करत असते. आपण SIPच्या स्वरूपामध्ये महिन्याकाठी 1,000, 2,000 अशी रक्कम जमा करत असतो. मग जी गोळा झालेली रक्कम असते तिला काय म्हटलं जात असतं? AUM असं म्हटलं जात असतं, असेट अंडर मॅनेजमेंट. ठीक आहे. मग ही जमा झालेली रक्कम जी असते, जेव्हा एखाद्या स्टॉकमध्ये लावायची असते, त्यासाठी हुशार व्यक्तींची पण गरज असते. म्हणजे मग फंड मॅनेजर जे असतात त्यांना या कंपनीमध्ये नियुक्त केलं जात असतं आणि त्यांची एक टीम असते त्या ठिकाणी. मग त्या कंपन्यांचा ते अभ्यास करून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. अशी म्युच्युअल फंडाची या ठिकाणी प्रोसेस असते. तर तुम्हाला आता समजलेलं असेल की म्युच्युअल फंड कसं वर्क करत असतं. आपण आपण फक्त एवढंच म्हणत असतो की मला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची आहे. पण म्युच्युअल फंडाच्या कशा स्टेप असतात, तुम्ही कशी गुंतवणूक करत असतात, म्हणजे तुम्ही कोणाला पैसा देत असतात, म्युच्युअल फंडच्या ज्या कंपनी असतात त्यांना पैसे देत असतात. मग त्या पैशांचं ते काय करत असतात, कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करत असतात, ते पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करताय म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही काय करताय? स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. इनडायरेक्टली त्या ठिकाणी तुम्ही काय करतात? स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतात. फरक एवढाच असतो की तुम्ही जेव्हा डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करत असतात त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक स्टॉक म्हणजे ज्या पण कंपन्या असतात त्यांचा अभ्यास करावा लागत असतो आणि त्यासाठी तुम्हाला वेळ पण द्यावा लागत असतो.
पण जेव्हा तुम्ही इनडायरेक्टली करत असतात त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायची एवढी गरज नसते. तुम्ही कोणताही म्युच्युअल फंड घेतला, त्यामध्ये गुंतवणूक केली, तर त्यामधून मग तुम्हाला चांगले रिटर्न पण मिळू शकतात. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे बँकपेक्षा, पोस्ट ऑफिसपेक्षा यांच्यापेक्षा जास्त रिटर्न तुम्हाला या म्युच्युअल फंडमध्ये मिळू शकतात. 13% रिटर्न झालं, 15% रिटर्न झाले, असे रिटर्न तर हमखास म्युच्युअल फंडामधून मिळतच असतात. तर माझा पण तुम्हाला सल्ला असेल की तुम्ही पण म्युच्युअल फंडमध्ये आत्तापासूनच सुरुवात केली पाहिजे. म्हणजे आपले गोल जे असतात, म्हणजे आपल्या भविष्यात काय करायचं आहे, तुम्हाला थोडक्यात माहिती देतो या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला भविष्यात काय करायचं आहे. समजा जर तुम्हाला तुमच्या मुलांचे शिक्षण करायचे असतील, तर त्या शिक्षणासाठी तुम्ही आत्तापासून एक गोल ठेवू शकता की मला महिन्याला एवढी SIP करायची आहे. तर मी SIP थ्रू म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकतो. महिन्याला ₹1000 बचत करू शकतो आणि 10 वर्षानंतर माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मी पैसा जमा करू शकतो. दुसरं असतं, काहींच्या मुली असतात, त्यांचे लग्न करण्यासाठी ते काय करत असतात, बचत करत असतात. मग महिन्याला ₹2000 ₹3000 ते साईडला ठेवत असतात आणि वर्षाला ते ₹24,000 झाले की ते FD करत असतात. तेच तुम्ही जर ₹2000 जर म्युच्युअल फंडामध्ये जर SIP चालू केली, तर मग तुम्हाला 10-12 वर्षानंतर त्याचे चांगले रिटर्न पण मिळू शकतात. किंवा काहींचं एक असं असतं की फायनान्शियल फ्रीडम, म्हणजे त्याला आपण आर्थिक स्वातंत्र्य असं म्हणत असतो. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे भविष्यामध्ये जर तुम्ही 60व्या वर्षी जर रिटायर होत असाल आणि तुम्हाला 10 वर्ष अगोदरच रिटायर व्हायचं आहे, म्हणजे काही काम न करता तुम्हाला 50व्या वर्षी जे आहे व्यवस्थित घरी बसून व्यवस्थित जीवन जगायचं आहे, त्यासाठी तुम्ही काय करत असतात, आत्तापासूनच बचत करत असतात. म्हणजे महिन्याकाठी ₹4000 किंवा ₹3000 अशी रक्कम जी असते SIP स्वरूपात तुम्ही काय करत असतात, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतात. आणि तुमचं वय जर आता 30 असेल, तुमचं वय वर्ष 30 असेल आणि जर तुम्हाला 50व्या वर्षी जर रिटायर व्हायचं असेल, म्हणजे अर्ली रिटायरमेंट आपण त्याला म्हणत असतो, तर तुम्हाला जर 50व्या वर्षी रिटायर व्हायचं असेल, तुम्ही आत्तापासूनच ₹4000, ₹3000, कमीत कमी ₹1000 SIP जर केली, तुम्हाला 20 वर्षानंतर म्युच्युअल फंडामध्ये चांगल्या प्रकारचे रिटर्न पण मिळू शकतात. लॉंग टर्ममध्ये जेवढे टिकून राहाल तुम्ही, तेवढं म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला रिटर्न पण मिळत असतात. काही म्युच्युअल फंडने 20%, काही म्युच्युअल फंडने 22% CAGR पण दिलेले आहे. CAGR म्हणजे काय, कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट, म्हणजे वर्षाला 22% रिटर्न पण काही म्युच्युअल फंडने दिलेले आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर हे झालं म्युच्युअल फंड कसे काम करत असते. त्यामध्ये आपण इनडायरेक्टली कसं स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतो, ही आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी म्युच्युअल फंडची बघितलेली होती. तर आपण प्रत्येक सॅटर्डेला म्हणजे प्रत्येक शनिवारी एक म्युच्युअल फंडचाच व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करत जाऊ. मी त्यामध्ये तुम्हाला बेसिक पासून म्हणजे NAV काय असते, सर्व गोष्टी त्यामध्ये EOM डीपली शिकवेल. त्यामध्ये तुम्हाला EOM कशा तयार होत असतात, म्हणजे असेट अंडर मॅनेजमेंट जी रक्कम असते जमा झालेली, त्यानंतर एक्सपेन्स रेशिओ असतो म्युच्युअल फंडाचा, तो एक्सपेन्स रेशिओ काय असतो आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स काय असतात, ही पूर्ण माहिती तुम्हाला मी म्युच्युअल फंडाची देणार आहे. तर येणाऱ्या काही भागांमध्ये आपण त्याचा पण सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.